कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय। जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। हा धोका टाळण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसंच मंत्री एच.के. पाटील यांची भेट घेतली। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसू नये यासाठी आलमट्टी धरणातून होणारा पाणी विसर्गाचं आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी आणि विभागांना करावी अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। आमदार पाटील यांनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। आलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरं जावं लागू नये यासाठी आम्ही परस्पर सहकार्यानं काम करत असल्याचं मंत्री एच.के. पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी निवेदन सादर केल्यानंतर कर्नाटक सरकारकडून आलमट्टी धरणातून सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे। आज दुपारी 2 वाजेपर्यंत आलमट्टी धरणातून 2.5 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू होता। हा विसर्ग वाढवून तो 2,75,000 क्युसेक्स करण्यात आलाय, तर सायंकाळी 5 वाजल्यापासून त्यामध्येही वाढ करत तो 3 लाख क्युसेक करण्यात आलाय।